आज अशाच एका विषयाला घेऊन प्रभूंनी काही विचार दिलेले आहेत आणि ते आपण विचार आपण ऐकूया. चला आपण पाहूया. लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्याचं 5 ते 25 वचने आहेत. लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 5 ते 25 वचने आहेत. परंतु आपण सगळी वचनं पाहणार नाहीत, परंतु त्यातील काही वचनं आपण थोडंसं पाहणार आहोत. आणि ज्या वेळेस ह्या भागाला पाहतो ते आपल्या प्रत्येकाच्या लक्षात येतं की ह्यावेळेस बाप्तिस्मा करणारा योहान याच्या जन्माविषयी सांगितलेलं आहे. आणि हे सांगत असताना लूक हे लिहित असताना त्याचं सुंदर लिखाण आणि त्याचं जे सांगणं किती अद्भुत आहे, किती चांगलं आहे, ही गोष्ट देखील आपल्याला उत्तम रीतीने समजते. आणि ह्या गोष्टी वाचत असताना प्रभूंनी एक गोष्ट सुंदररीतीने दाखवली आणि त्यामध्ये जे आपण जास्त पाहणार आहोत ते म्हणजे 10व्या वचनाकडे. परंतु त्या 10व्या वचनात जाण्याच्या अगोदर या 5 ते 8 वचनामध्ये एक गोष्ट आहे. ती देखील आपण थोडंसं समजणार आहोत. तर चला आपण पाहूया. पहिल्यांदा आपण लूक शुभवर्तमानचा पहिला अध्याय आणि त्याचं 10वं वचन. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करीत होता. प्रियानो, एक उत्तम गोष्ट ह्या ठिकाणी कळत आहे. जशा प्रकारे बहिणीने गीत गायलं ना, की चला चला सारे एक वार जाऊया रे. किती सुंदर गीत आहे ना. आणि हे आपला प्रत्येक विश्वासणाऱ्यांना एक प्रोत्साहन देणारं आणि एकीमध्ये राहून त्याचं कार्य करणारं एक प्रोत्साहित असं गीत देवाने देखील त्यांच्याद्वारे सादर केलं. त्याबद्दल देवाचे देखील मी आभार मानत आहे. आणि प्रियानो, अशाच प्रकारे आपण एक होऊन देवाचं कार्य करणं किती अद्भुत आहे ही गोष्ट देखील कळत आहे. या ठिकाणी देखील हाच एक गुणधर्म ह्या ठिकाणी दिसत आहे. बघा ना, जकर्या ह्या ठिकाणी जात आहे धूप जाळण्याकरता आणि लोक समुदाय त्या ठिकाणी बाहेर उभं राहून किंवा बसून किंवा गुडघ्यावर येऊन तिथे प्रार्थना करत आहे. एक अद्भुत एकी आणि एक अद्भुत त्यांच्यामध्ये असणारं प्रेम या ठिकाणी कळत आहे. परंतु प्रियानो, ह्या वचनाला वाचायच्या अगोदर ज्यावेळेस आपण 5 ते 8 वचनं ह्यामध्ये ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस एक गोष्ट कळत आहे की जो त्याच्यासाठी लोक प्रार्थना करायला बसलेले आहेत त्या व्यक्तीची ओळख त्या ठिकाणी होत आहे. त्याचं घराण्याची ओळख होत आहे, त्याच्या पत्नीची ओळख होत आहे आणि कशा प्रकारे त्याला निवडलेलं आहे ही गोष्ट त्या ठिकाणी कळत आहे. म्हणजे एका सेवकाची ओळख त्या ठिकाणी होत आहे. प्रियांनो, आज आपण देखील ह्या सभेमध्ये ज्यावेळेस बसतो त्यावेळेस प्रत्येक सेवक ह्या ठिकाणी रोज सकाळी आपल्याला सुंदर देवाच्या विचारांतून देवाच्या गोष्टी प्रगट करत असतात. आणि किती अद्भुत विचार आपल्याला मिळतात ना, किती ग्रहण ज्ञान देवाविषयी आपल्याला कळतं. ही किती देवाची महान उपकार आहे प्रियांनो. त्याबरोबरच आपलं एक कर्तव्य ह्या ठिकाणी कळतं ते असं की हे जे आपले बंधुजन की आपले विश्वासणारे सेवक लोक आहेत, वडीलजण आहेत, हे जे आपल्याला सुंदररीतीने देवाचं वचन इतका अभ्यास करून ग्रहण ज्ञान करून कळवतात, आज त्यांच्यासाठी देखील काहीतरी करण्याची गरज आहे. आणि ती म्हणजे काय आहे? या ठिकाणी जे आपण वाचलं त्या प्रकारेच प्रियांनो, प्रार्थना करणं. या प्रार्थना केल्यानंतर जे देवाचं उत्तम आणि चांगलं गोष्टी आपल्याला कळतात ते याच अध्यायामध्ये उत्तम रीतीने समजतात. बघा ना, हा जो सेवक आहे, हा जो जकर्या आहे, हा धूप जाळण्यासाठी जात आहे. परंतु त्याच्या जीवनामध्ये देखील त्यांनी एक क्रम पाळलेला आहे. म्हणजे आपण ज्या वेळेस 5वं वचन वाचतो त्यामध्ये असं करतं की यहुदियांच्या राजा हेरोद याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील जकर्या नावाचा कोणी एक याजक होता. त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलिशिबा होते. म्हणजे काय आहे? अबियाच्या कुळातील आणि वर्गातील असा एक जकर्या आहे. आणि तो पण काय करत आहे? जे त्याच्या वंशजांनी त्यानं शिकवलं, जे त्याच्या कुटुंबाने त्याला शिकवलं, जे त्याच्या वर्गाने त्याला शिकवलं, त्या वर्गाप्रमाणे तो तेच एक गोष्ट करत आहे. होय प्रियांनो, लोकांची सेवा करणं किंवा लोकांची विनंती घेऊन जाणं हे धूप जाळणं म्हणजे एक प्रकारे काय आहे की स्वतःसाठी विनंती करणं आणि त्याबरोबरच आपल्या बरोबर जे बंधुजन आहेत, विश्वासणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी देखील विनंती करणं. या गोष्टी उत्तम रीतीने ह्या धूप जाळण्यातून आपल्याला कळतात. आणि हा जात असताना ह्याची तयारी त्या ठिकाणी कळत आहे की आपल्या प्रत्येकाला माहित आहे की ज्या वेळेस आपण याजकाविषयी ज्या ज्या वेळेस आपण समजून घेतो त्यावेळेस आपल्याला कळतं की त्या याजक लोकांना किती जीवन आपलं सांभाळून जगायला लागायचं, देवाला भिवून जीवन जगावं लागायचं. कारण की जर त्यांच्यामध्ये चुकी झाली
तर देवाचा कोप देखील त्यांच्या वेळेत असेल. या अनेक गोष्टी आपल्याला लेवी या पुस्तकामधून, गणना या पुस्तकामधून आपल्याला उत्तम रीतीने समजतात. आणि त्या प्रकारे हे याजक लोक देखील काळजी करून देवाचं काम करणारे असे दास या ठिकाणी दिसत आहे. होय प्रियानो, हे चित्र आपल्या प्रत्येक आपल्या ऑनलाईन माध्यमातून किंवा आपण ज्या ज्या गावामध्ये जातो त्या ठिकाणी असणारे सेवकांचं, जेव्हा ते शिकवणारे सेवक आहेत, यांचं जीवन एक आपल्याला दिसतं प्रियानो, की किती उत्तम रीतीने ते अभ्यास करतात, किती रात्रंदिवस नवीन नवीन गोष्टी प्रभूच्या प्रेमाच्या, प्रभूच्या ज्ञानाच्या गोष्टी शोधून आपल्याला काढतात आणि ते आपल्या समोर ठेवतात. आज खरोखर अशा प्रत्येक दासाविषयी आपण प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. इव्हन दासांसाठी आणि सुद्धा आपण या माध्यमातून एकत्र मिळतो. या माध्यमातून देखील सकाळी सकाळी इतक्या लवकर उठून ते आपल्यासाठी तयारी करतात, इतका दिवस आपल्यासाठी तयारी करतात आणि त्यानंतर ते विचार आपल्यासमोर मांडतात. आज त्यांच्यासाठी देखील प्रियानो, आज अशाच रीतीने प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. आता पुढे आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस ही कोणासाठी प्रार्थना करणं ह्या गोष्टी थोडक्यात आपल्याला कळायला जातात, की आपण आपल्याला जे वचन देतात किंवा वचनाची सेवा करत आहेत, अभ्यास करत आहेत, अशा प्रत्येक बंधूसाठी, अशा प्रत्येक वडीलधारांसाठी, अशा प्रत्येक देवाच्या दासासाठी प्रार्थना करणं आज आपलं काम आहे. आणि प्रियानो, यामध्ये ज्यावेळेस ते प्रार्थना करत आहेत त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये घडलेला एक उत्तम गुण किंवा एक उत्तम चमत्कार किंवा उत्तम एक गोष्ट या भागामध्ये आपल्याला कळते. बघा ना, आता जखऱ्या काय आहे, आतमध्ये गेलेला आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर काय आहे, लोक समुदाय त्या ठिकाणी प्रार्थना करत आहे. या प्रार्थनेचं उत्तर देखील देव देणारा या ठिकाणी कळतो. ते कसं काय? कारण की ज्या वेळेस आपण ह्या वचनाच्या 10व्या वचनाच्या शेवटला पाहतो की ते प्रार्थना करत होते, परंतु ज्या वेळेस 11 वचनाची सुरुवात जेव्हा पाहतो तेव्हा असं लिहिलेलं आहे, तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा राहिलेला त्या दृष्टीस पडला. कधी पडला? ज्या वेळेस हे लोक प्रार्थना करत आहेत. प्रियानो, जखराने आपलं जीवन पूर्णपणे समर्पित केलेलं आहे. तो त्या ठिकाणी तो काम करत आहे, करायला घेत गेलेला आहे. परंतु कधी दूत त्या समोर आलेला आहे किंवा त्याला भेटलेला आहे, देवाचं दूत त्याला कधी भेटलेलं आहे, तर आपण पाहतो की त्या ठिकाणी लोक समुदाय त्यासाठी प्रार्थना करत आहे. कितीही मोठी गोष्ट आहे ना, की जणू काय देवाचं एक बोलणं त्या ठिकाणी त्या जवळ आलेलं आहे. देवदूत येऊन त्याला देवाच्या गोष्टी काहीतरी सांगणार आहे. प्रियानो, या गोष्टीचा ज्यावेळेस आपण विचार आपण करतो ना, तर आपल्या प्रत्येकाला माहिती आहे आणि कळत आहे की गेले, जर येशू ख्रिस्त जन्माच्या अगोदर पाहायला गेलं तर 400 वर्षाचा काळ आहे आणि त्या काळामध्ये कोणा संदेष्टाशी किंवा कुठल्या व्यक्तीशी देव बोललेला नाहीये असं म्हटलं जातं. आणि प्रियानो, इतक्या मोठ्या काळ 2 दिवसाचा नाही, महिन्याभराचा नाही, वर्षभराचा नाही, तर 400 वर्षभराचा हा काळ आहे. आणि ह्या काळामध्ये देव कोणाशीच बोललेला नाहीये. आणि कोणाशी बोललं नसताना आज ह्या प्रार्थनेचं उत्तर किती उत्तम रीतीने मिळालंय बघा ना, की तो त्या ठिकाणी धूप जाळण्यासाठी त्या वेदीजवळ गेलेला आहे आणि गेला असताना काय झालेलं आहे, देवदूत त्याच्या उजव्या बाजूला उभा आहे आणि त्याशी बोलत आहे. किती मोठी गोष्ट आहे. होय प्रियानो, प्रार्थनेचं एक उत्तम उत्तर या ठिकाणी भेटतं, की ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस अशक्य असणारी गोष्ट, जी बऱ्याच काळामध्ये अडलेली गोष्ट, जे बऱ्याच काळामध्ये माहिती नसलेली गोष्ट, ती देखील उत्तम रीतीची गोष्ट आज तुम्हाला आणि मला कळते. किती हे देवाचं महान प्रेम आहे प्रियानो, की देवाच्या लोकांसाठी आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस ग्रहण गोष्टी, उत्तम गोष्टी आणि ज्या आतापर्यंत कळाल्या नाही आहेत त्या गोष्टी, ज्या गुज गोष्टी आज देवाच्या दासाद्वारे तुम्हाला आणि मला कळतात. किती हे प्रार्थनेचं मोठं उत्तर या ठिकाणी दिसत आहे. आपण पुढे जात असताना त्या ठिकाणी आणखी एक गोष्ट कळत आहे, ती म्हणजे काय, ज्या वेळेस हे लोक प्रार्थना करत आहे त्यावेळेस त्या ठिकाणी देवदूत आलेला आहे आणि देवदूताने त्यांना आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे. काय? तर त्या दासाची जी मोठी समस्या आहे, म्हणजे काय आहे, तो वृद्ध आहे, त्याची पत्नी वृद्ध आहे आणि त्यांना मूळ बाळ नाही आहे. प्रियानो, प्रार्थनेचं एक मोठं उत्तर या ठिकाणी दिसत आहे. ते म्हणजे असं, की त्या दोघांना काय आहे, एका मुलाविषयी, जन्माविषयी त्या ठिकाणी देवदूत त्यांना सांगत आहे. जो गॅब्रिएल देवदूत आहे व त्यांच्याशी बोलत आहे. होय प्रियानो, आपण ज्या वेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस आपल्यासाठी जे अभ्यास करत आहेत, वचनाची सेवा करत आहेत, त्यांच्या जीवनामध्ये देखील देव अद्भुत आणि मोठे
असे गुण त्यांच्या जीवनामध्ये भरतो, त्यांना एक आनंदी ठेवतो, त्यांच्या ज्या अडलेल्या समस्या आहेत त्यातून तो मोकळा करणारा असा देव या ठिकाणी दिसतो. आणि किती उत्तम रीतीने त्या बाळाच्या जन्माविषयी जे आपण 14 ते 17 वचनापर्यंत वाचतो, त्या बाळाचं गुण किती अद्भुत आहे. या ठिकाणी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्माच्या वेळी सांगितलेलं आहे, किती तो गुणाने भरलेला आहे. होय प्रियानो, आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो त्या दासांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे मोठे मोठे कार्य त्याच्या जीवनामध्ये घडतात आणि त्यांना मोठं सहाय्य ह्या ठिकाणी मिळतं. आणि ज्यावेळेस पुढे जातो त्यावेळेस एक आणखी एक गोष्ट कळते, आणि ती गोष्ट म्हणजे काय माहितीये का? या ठिकाणी ज्यावेळेस आपण 17 ते 18 19 वचन वाचतो, त्या ठिकाणी कळतं की हा जकर्या काय करत आहे. ज्या दिवस देवदूत त्याला इतकं उत्तम रीतीने त्याशी बोलत आहे, त्या बोलण्यावर त्याने काय केलेलं आहे, थोडासा अविश्वास निर्माण केलेला आहे. तो बोलला की ही गोष्ट कशी काय होऊ शकते, कारण तो वृद्ध असल्या कारणाने त्याच्या मनामध्ये त्या गोष्टीचा डाऊट त्या ठिकाणी आलेला आहे. आणि आल्यानंतर काय झालेलं आहे, प्रियानो, ज्या वेळेस आपण याचकाचं जीवन पाहतो ना, म्हणजे आपण गणना ह्याचा 16वा अध्याय 6वा अध्याय किंवा लेवी याचा अध्यायामध्ये आपण ज्यावेळेस वाचतो ना, त्यावेळेस आपल्याला कळतं की त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस लेवीचा 16वा अध्याय त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण कळतं, त्यावेळेस आपल्याला असं कळतं की ज्यावेळेस हे याजक लोक पाप करायचे किंवा काहीतरी अशा मनामध्ये देखील त्यांचे पाप असेल ना, ते त्या ठिकाणी मरून जायचे, त्या ठिकाणी मरायचे. परंतु प्रियानो, ह्या ठिकाणी उत्तम गोष्ट अशी दिसत आहे की त्याच्या लोकसमुदायाच्या प्रार्थनामुळे जखऱ्या वाचलेला आहे पूर्णपणे. हा वाचलेला आहे, हा मेलेला नाहीये, आतमध्ये मरून पडलेला नाहीये, पण हा वाचलेला आहे. केवळ हा काय झालेला आहे, हा मुका झालेला आहे, मुका झालेला आहे. प्रियानो, प्रार्थनेचं एक उत्तर या ठिकाणी दिसत आहे की जकर्या पूर्णपणे वाचला. भले त्याने अविश्वास किंवा देवाच्या विरुद्ध काही गोष्ट केली, परंतु तो वाचला. होय प्रियानो, आपल्या प्रार्थनामुळं, आपल्या विश्वासनाऱ्यांच्या केलेल्या प्रार्थनामुळे आज देव अशा प्रकारे त्यांना सहाय्य करतो. सर्व अडचणीमधून सोडवणारा, सर्व अडचणीमधून त्यांना धीर देणारा, त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये पडू न देणारा, त्यांना उचलून धरणारा आणि त्यांना सहाय्य करणारा हा देव या ठिकाणी दिसतो. किती अद्भुत गोष्टी ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस आपल्याला दिसतात. त्या प्रियांनो, आज देव आपल्याला पुन्हा एक वार कळवत आहे, ते म्हणजे हेच की आपण नेहमी जे आपल्याला देवाचं वचन देत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. या आपल्या देशांसाठी प्रार्थना करण्याचं बोलताना एक उत्तम उदाहरण आपल्या समोर देखील कळतं, आणि ते म्हणजे दुसरा कोणी नाही प्रियांनो, ते म्हणजे आपल्या महान प्रभू येशू ख्रिस्ताचं. ज्यावेळेस आपण योहान शुभवर्तमान याच्या 17व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आपण जातो, त्यावेळेस उत्तम देवा प्रभू येशू ख्रिस्ताचं गुण या ठिकाणी दिसत आहे. बघा ना, त्याला मध्यरात्री त्याला तो पकडणार आहे, त्याला पकडायला येणार आहे, तो वधस्तंभावरती जाणार आहे त्या ठिकाणी अर्पिण्यासाठी. परंतु त्याच आधी प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा प्रार्थना करत आहे. आणि त्या प्रार्थनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं किती अद्भुत त्या प्रभूच्या प्रार्थनेमध्ये दया, कृपा आणि कोणाविषयी आहे, केवळ विश्वासणाऱ्यांसाठी, जे त्याच्या मार्गाने चालतायत, त्याच्या मार्गाने वाढतायत, जे त्याच्यासाठी आपलं जीवन द्यायला तयार झालेले आहेत, त्याला समजण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा लोकांसाठी प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे. आणि त्या प्रार्थनेकडे जरी पाहिलं तर प्रियानो, काही गोष्टी या ठिकाणी मला थोड्याशा समजल्या, त्या आपल्या समोर मी मांडत आहे. ते म्हणजे काय आहेत, की ज्या वेळेस आपण त्या योहान शुभवर्तमानाचा 17वा अध्याय आणि 1 ते 5 या वचनामध्ये पाहतो ना, त्यावेळेस येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे की देवा, तुझी आणि माझी ओळख, जसा तू आणि मी एक आहे, ती ओळख ह्या लोकांना, ह्या विश्वासणाऱ्यांना, ज्यांनी आपलं जीवन तुला द्यायला ठरवलेलं आहे, अशा विश्वासणाऱ्यांना कळावं. या ठिकाणी प्रभू ख्रिस्ताचं एक उत्तम प्रार्थना या ठिकाणी दिसत आहे. 6 ते 11 वचनामध्ये कळतं प्रियांनो, की येशू ख्रिस्त म्हणत आहे की जसा माझा विश्वास तुझ्यावर आहे, त्याच्या विश्वासासारखं या लोकांमध्ये देखील विश्वासाची वाढ व्हावी. 12 ते 19 वचनामध्ये कळत आहे की जशा प्रकारे ते जगाचे नाही आणि जगाने जसा माझ्या नाकार केलेला आहे, असा ते पण जगाचे नाही आहेत, ते स्वर्गाचे आहेत, ते स्वर्गाचे आहे, अशा प्रकारे देव त्या प्रभू ख्रिस्त देवाला सांगत आहे. प्रिया देवा, की ह्यांना देखील तशा प्रकारे तू समजण्याची बुद्धी दे. प्रभू ख्रिस्त त्या मरणाच्या वेळेस मी जाणार आहे, मला वेदना होणार आहेत, मला त्रास होणार आहे, मला सहन करण्याची शक्ती दे, या कुठल्या गोष्टी मागत नाही. परंतु ज्यावेळेस
21 ते 23 वचनामध्ये पाहतो, त्यावेळेस म्हणत आहे की देवा, जशी मी तुझ्यावर प्रीती करतो तशी ते माझ्यावर प्रीती करावेत, ते प्रीतीमध्ये वाढावेत, असे गुण प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी मागत आहे. आपलं स्वतःच काहीच नाही किंवा स्वर्गातल्या गोष्टी काहीच नाही, परंतु तो एवढं मागत आहे की जे विश्वासामध्ये वाढत आहेत, विश्वासामध्ये काम करायचा प्रयत्न करत आहेत, प्रभू त्यांना ह्या सगळ्या गोष्टी तू कळव. प्रभू त्यांना तू तुझे प्रेम आणि तुझी दया दाखव. नंतर 24 आणि 26 वचनामध्ये ज्यावेळेस पाहतो, 24 ते 26 वचनामध्ये, त्यामध्ये काय आहे की येशू ख्रिस्ताची एक इच्छा देवाला सांगत आहे की माझी इच्छा आहे की त्याने काय आहे, आपल्या बरोबर राहावं. जसा मी तुझ्या बरोबर आहे तसे ते माझ्या बरोबर राहावे. देवाच्या बरोबर राहणारे, येशू ख्रिस्ता बरोबर राहणारे, तुम्हाला आणि मला बनवणारा किंवा तुम्हाला आणि मला राखणारा असा देव या ठिकाणी दिसत आहे. किती हा महान प्रभू येशू ख्रिस्त आहे ना प्रियांनो. प्रियांनो, किती हा उत्तम प्रार्थनेचा गुण आज आपल्याला कळत आहे प्रियांनो. तो वधस्तंभावरती जाणार आहे. तो तुमचा आणि माझा पाप घेण्यासाठी जाणार आहे. परंतु त्या वेदनांचं ते वर्णन करत नाही. त्या फटक्याला सहन करण्याचं वर्णन तो त्या ठिकाणी विनंती करत नाही. विनंती हे करत आहे, की जे आता तयार होत आहेत, जे तुला समायला प्रयत्न करत आहेत, त्यांना धीर दे, त्यांना हिंमत दे, त्यांना विश्वास दे, त्यांना प्रीती दे आणि त्यांना योग्यता, आपल्या बरोबर मिळवलेली योग्यता त्यांना कळावी याचं ज्ञान दे. किती हे अद्भुत आहे. आज प्रियांनो, आपण देखील अशाच प्रकारे आपल्या प्रत्येक बंधू बहिणींसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी अशाच प्रकारे प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. किती हे उत्तम आहे, किती हे महान आहे. एवढंच नाही, तर प्रियांनो, ज्यावेळेस आपण ह्या प्रभूच्या महान प्रेमाला समजण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याच्या प्रार्थनेला, त्याच्या विनंतीला जेव्हा समजण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हा प्रभू येशू ख्रिस्त देखील ज्यावेळेस वधस्तंभ तुमचा आणि माझ्या पापाचं जे घेऊन जात होता, त्यावेळेस देखील तो वधस्तंभ इतका जड असताना, लोकांचा मार खात असताना, त्या ठिकाणी काही बहिणी त्या ठिकाणी रडत आहेत. आणि त्या रडत असताना त्यांच्या रडण्याला तो असा नाही म्हणत आहे की धन्यवाद, तुम्ही माझ्यासाठी रडत आहात, मला एवढा त्रास तुम्ही समजून घेत आहात, अशा प्रकारे नाही. त्याचं तो दुखणं विसरून केवळ एवढंच म्हणत आहे की तुम्ही रडू नका, तर रडा ह्यासाठी की तुमच्या मुलाबाळांसाठी, स्वतःसाठी आणि मुलाबाळांसाठी. लूक शुभवर्तमान याचा 23 अध्याय आणि 28 वचनामध्ये ही गोष्ट आपल्याला कळते. त्या ठिकाणी देखील प्रभू येशू ख्रिस्त काय आहे त्याची विनंती किंवा त्याचं कळकळ काय आहे. जो प्रभूसाठी काहीतरी करायची इच्छा बाळगत आहे, ज्या बहिणी देवाच्या प्रार्थना आपल्या जसाने रडून प्रार्थना करत आहेत, आज त्यांना देखील सांगत आहे की तुम्ही प्रार्थना करताना आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थना करणं किती गरजेचं आहे. कारण की ह्या जगामध्ये आज मनुष्याला अशा प्रकारे झालेला आहे की पूर्णपणे ह्या संकटाला बघून कधीच्या तो विश्वासामध्ये ढळू शकतो, विश्वासात पडू शकतो. परंतु देवाची इच्छा आहे की त्याने माझ्या प्रेमामध्ये, माझ्या कृपेमध्ये वाढत राहावं आणि ज्या गोष्टी स्वर्गातल्या आहेत त्या अनेकांना व विश्वासांना कळून त्यांना देखील स्वर्गाचं हकदार बनवावं. किती हा महान प्रभू आहे. वधस्तंभ घेऊन जात आहे, त्यामध्ये सुद्धा त्याला तुमची आणि माझी चिंता, तुमची आणि माझी काळजी असणारा असा महान प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी दिसत आहे. प्रियानो, या प्रार्थनेविषयी समजत असताना, बंधुजनांसाठी प्रार्थना करणारे असणारे समजत असताना, प्रभू येशू ख्रिस्त केवळ हितच शांत राहत नाही. तो तुमच्या करता आणि माझ्या करता तो वधस्तंभ त्याने घेतला. तो तुमच्या करता आणि माझ्या करता त्या वधस्तंभावर आरपीला गेला, मेला, तिसऱ्याशी पुन्हा उठला. तो स्वर्गामध्ये विराजमान आहे. आज त्या जवळ किती लाखो करोडो देवदूत त्याला पवित्र पवित्र म्हणत आहेत. त्या स्तवनामध्ये तो बसलेला आहे, त्या गौरवामध्ये तो बसलेला आहे. परंतु या गौरवामध्ये बसलेला असताना सुद्धा त्याची आज सुद्धा नजर, त्याची आज सुद्धा प्रार्थना, त्याची आज सुद्धा कळकळ केवळ आपल्यासारख्या मानवाकडे लागलेली आहे. किती हा अद्भुत देव आहे. कारण की ज्यावेळेस आपण पहिले योहान याचा पहिला आणि दुसरा अध्याय आणि पहिला आणि दुसरं वचन ज्यावेळेस वाचतो, ते आपल्या प्रत्येकाच्या परिचयाचं वचन आहे. त्या ठिकाणी काय सांगत आहे की माझ्या मुला, पाप करू नको. प्रियानो, स्वर्गाच्या स्थावनामध्ये बसलेला असताना तिथे त्याचं लक्ष नाही. लक्ष कुठे? जे तुम्ही आणि मी या जगामध्ये जगत आहोत, त्यासाठी काहीतरी करायचा निश्चय करत आहोत, त्याच्या गोष्टी शोधायचा प्रयत्न करत आहोत, त्याला समजण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यांच्याकडे लागलेला आहे की पापापासून लांब राहावं, पापापासून शुद्ध राहावं. आपल्या देवाचं प्रेम आज देखील स्वर्गामध्ये तो आपला कैवारी आहे, आपल्या मध्यस्थ आहे. मध्यस्थ याचा आहे की तो आपल्याची आज सुद्धा काय आहे, प्रार्थना करत आहे. प्रियानो, किती हे
अद्भुत देवाचं कार्य आहे ना, किती देवाची ही महानता आपल्यावर प्रेम आहे ना. तर चला आपण देखील जशा प्रकारे या लोककृत शुभातून पाहिलं की ते लोक समुदाय जकऱ्यासाठी प्रार्थना करत होते आणि त्याच्याद्वारे देवाने त्या प्रार्थनेचं उत्तर किती उत्तम रीतीने देऊन त्या जकऱ्याला देखील आनंदित केलेलं आहे, त्याच्या समस्या देखील दूर केलेल्या आहेत आणि त्या जीवनामध्ये मोठा गुणधर्म भरलेला आहे. तो म्हणजे त्याचा मुलगा जो बप्तिस्मा करणारा योहान, त्याच्याविषयी अद्भुत गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि देवाने तशा प्रकारे केला. तशा प्रकारे आज देखील आपण आपल्या बंधुजनांसाठी, आपल्या विश्वासना लोकांसाठी, एकमेकांसाठी प्रार्थना करीत जगत आणि त्या देवाच्या अद्भुत गोष्टी समजण्याचा प्रयत्न आपण करत राहूया आणि त्यांना देवाच्या हाती सोपूया आणि आपण पाहूया, आपलं लक्ष केंद्रित करूया ते म्हणजे आपल्या महान प्रभू येशू ख्रिस्ताकडे, की तो देखील या जगामध्ये असताना आपल्या वेदनाकडे, आपल्या पुढच्या होणाऱ्या गोष्टी त्याला चिंता नाही. केवळ चिंता विश्वासणारा ढळू नये, विश्वासणाऱ्याला समजावं नातं, विश्वासणाऱ्याला कळावी प्रीती, विश्वासणाऱ्याला कळावी संगती, या गोष्टीच्या विषयी त्याची असणारी चिंता व प्रार्थना या ठिकाणी कळते. आणि आज देखील तो तुमच्याकरता आणि माझ्याकरता स्वर्गामध्ये असून सुद्धा तो तुमच्याकरता आणि माझ्याकरता एक प्रार्थना करणारा, आपल्यासाठी मध्यस्थी करणारा, आपली चिंता करणारा आणि योग्य गोष्टी कळवणारा, समजवणारा या ठिकाणी आपण कळत आहे. तर देवा करो या सगळ्या गोष्टी समजण्याकरता आणि प्रार्थनेचं महत्व करून त्या आपल्या बंधुजनांना उचलून धरण्याकरता देवबाप तुम्हाला आणि मला सहाय्य करो.